जर तुमचे ते तात्काळ मदतीचे पैसे शेतकरी त्या जनरेटरसाठी खर्च करतात सर. जनरेटरचा पैसे किती लागतात जनरेटरसाठी? त्याला 1-1.5 तासाला 2,000चं डिझेल जातं सर. सरकारनं तर आश्वासन दिलं होतं 31,000 कोटींचं पॅकेज सरकारनं जाहीर केलंय, काय पोचलं? ते अजून काय भेटलेच नाही की नुसतं दिवाळीच्या अगोदर देतो म्हणले, पण अजून काय ते काय जमा झालं नाही अजून सध्या. पण तुमची तात्काळ मदत 10,000 रुपयाची 2 दिवसात संपते आमची, फक्त पाण्यासाठी. मग राहिलेल्या ह्याच्यात आम्ही काय दिवाळी करायची? 10,000 तुम्ही दिले, एवढं पॅकेज दिले, तेवढं पॅकेज दिले. सरकार तर म्हणते मदत दिली आहे लोकांपर्यंत, दिवाळीच्या आधी मदत पोहोचेल सगळ्यांपर्यंत. पोचले काय किटमध्ये फक्त तांदूळ आणि तुरीची डाळ आणि साखर आणि गरा एवढंच आलंय किटमध्ये. त्यात दिवाळी होती का? आयुष्यात किती संकट आली की पुन्हा त्या संकटावर मात करून उभा राहणारा कोण असतो तो म्हणजे बळीराजा आणि शेतकरी. खरं तर सीना नदीला आलेल्या महापुरानं संपूर्ण शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि या महापुराचं नंतर देखील शेतकरी पुन्हा आता उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिवाळीचा सण साजरा होतोय. मी एका शेतकऱ्याच्या घरावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय आकाश कंदील खरं शेतकऱ्यांनी लावलेले आहेत. मात्र महिनाभर झालं पूर ओसरून पण अजूनही लाईट नाही आहे आणि त्यामुळे जनरेटरवरती आकाशकंदील लावण्याची वेळ जी आहे ती बळीराजावरती आलेली आहेत. शेतकरी आहेत माझ्यासोबत या गावातले. तर मला सांगा काय परिस्थिती. खरं तर जनरेटरवरती तुम्ही घरात लाईट लावली आहे, आकाशकंदील जे आहे ते दिवाळी खरं तर असं म्हणतात की आकाशकंदील रोषणाई असते सगळे असते, पण ते जनरेटर लावण्याची वेळ आली आज. जनरेटर म्हणजे काय झालं माहिती का, आमच्या घरात जनावरच खरं शेतकऱ्यांचा प्रपंच असतो. त्या जनावरांसाठी लागणारं पाणी आणि चाऱ्यांसाठी होणारी व्यवस्था. आता सध्या माझ्या जनावर वैरण 15 किलोमीटरवरून हरळवाडी म्हणून गावात त्या ठिकाणून प्रति गुंठा 1200 ते 1300 रुपये देऊन आम्ही प्रवास खर्च करून गुरांना टाकतो. पण पुढे ती वेळ येऊ नये म्हणून दिवसाला 4 शेतकरी मिळून आम्ही एक जनरेटर तास चालवतो. तासाला आम्हाला 2,000 रुपये प्रति 2,000 रुपये खर्च होतो. कारण ते पुढचं जर हरळवाडी जर वैरण संपली तर आम्हाला परत वैरण मिळणार नाही. त्या वैरणीसाठी आम्ही जनरेटर चालू केलं आहे. आणि लहान मुलांचा जर रडण्याचा आवाज होता आम्हाला आकाशकंदील पाहिजे हे पाहिजे, त्यासाठी आम्ही कोरडा आकाशकंदील उभा केलेला आहे. कोरडा आहे. काय परिस्थिती घरात आता? काय आम्ही जनरेटर लहान मुलासाठी आम्ही चुकाटे साप येण्यासाठी जनरेटर संध्याकाळी तेवढंच वापरतो. जेवणासाठी संध्याकाळी लाईट नसती, चुकाटा येतं, लहान मुलं रडती ती, त्यासाठी आम्ही जनरेटर वापरून आणि शेतीला पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर सरकारने वैरणीची व्यवस्था होते ना आमची, त्यासाठी वैरण जर व्यवस्थित लवकर लाईट चालू करून दिली तर आम्हाला वैरणीची व्यवस्था होईल. यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो की आम्हाला लाईट लवकरात लवकर लाईट देणे. सरकारनं तर आश्वासन दिलं होतं 31,000 कोटींचं पॅकेज सरकारनं जाहीर केलंय, काय पोचलं? ते अजून काय भेटलेच नाही की नुसतं दिवाळीच्या अगोदर देतो म्हणले, पण अजून काय ते काय जमा झालं नाही अजून सध्या. 10,000 रुपये सुरुवातीला मिळाले, तेवढे 10,000 सुरुवातीला भेटले, नंतरचे काय भेटलेच नाहीत अजून. दिवाळीचं किट भेटलं. दिवाळीचं किट सर्वांपर्यंत आलं आणि त्यामुळे दिवाळी होती आता. काय अपेक्षा आता शासनाकडनं? शासनानं काय हे काय नुकसान भरपाई आहे ते द्यावी, लवकर लाईटीची सुविधा करून द्यावी, एवढंच. पूर ओसरलाय, पाणी गेलंय आता शेतातनं, म्हणजे घरातनं पाणी. 1 महिना झालं तरी बी अजून लाईटीची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कशाची अंधारातच राहावं लागतंय. दिवाळी म्हणलं की प्रकाशाचा सण आपण असं म्हणतो, पण प्रकाशच घरात नाही अशी अवस्था आहे आता सध्या लाईटच नाही. काय जनरेटर आणलंय, जनरेटर आणून आम्ही पाणी भरतो, घरात लाईट वापरतो जनरेटरनं. हे शेतकरी आहेत तिरे, पाथरी, शिवणी, या सगळे जो पट्टा आहे या पट्ट्यातले सगळे शेतकरी तर काय आत्ता शेतकऱ्यांची अवस्था आहे. खरं तर बळीराजा या सगळ्या परिस्थितीमध्ये दिवाळी कशी साजरी करतोय सगळ्यामध्ये? ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी तर काळीच आहे सर. कारण का आता पूर ओसरला, रानं नीट करायच्या कंडिशनला आली, अगोदर ज्वारीच्या पेरण्या झाल्या नाहीत, जी ज्वारीच्या आता चालूचा जो हंगाम होता तो सुद्धा आता गेलेला आहे. आता मूळ काय जनावरांचा चारा. आता जर तुम्ही लाईट नाही दिली, आम्हाला जे आता जे पिकं घ्यायचे आहेत, आता ऊस लागवड आहे, परत गहू लागवड आहे, परत चाऱ्याचा विषय प्रामुख्याने महत्त्वाचा. का आता जर हे पिकात पाण्यात सगळं गेलेलं ठीक आहे, पण आता इथून जे येणार आहे, आता इथून तुम्ही जर अशी कंडिशन बघितली तर 2-3 महिने लाईट येणार नाही अशी कंडिशन आहे. एक ही पोल शिल्लक नाही, मग ती मोटर आहे ते त्याचं तर सांगू. प्रत्येक शेतकरी नदीकाठचा जो आहे सर, प्रत्येक शेतकऱ्याचे फक्त मोटरीचंच 1 लाख रुपयाचं नुकसान आहे. मग बाकीचं शेतीचं मी धरलंच नाही. आणि लवकर लाईट जर दिली, आता तिकडे समोर बघा तुम्ही, तिथं शेतकऱ्यांनी ऊस चारलेलं आहे. ऊस चारा फक्त ऊस पण जनावर खात नाहीत, ते खात नाहीत. त्यासाठी वैरणीची जोड लागते. त्याच वैरणीच्या जोडीसाठी आपल्याला पाणी गरजेचं आहे. आणि आता जर पाणी जर ह्यांनी 2,000 रुपये जर तुमचे ते तात्काळ मदतीचे पैसे शेतकरी त्या जनरेटरसाठी
खर्च करतात सर. किती बिल जनरेटरचा पैसे किती लागतात जनरेटरसाठी? त्याला 1-1.5 तासाला 2,000चं डिझेल जातं सर. पण तुमची तात्काळ मदत 10,000 रुपयाची 2 दिवसात संपते आमची, फक्त पाण्यासाठी. मग राहिलेल्या ह्याच्यात आम्ही काय दिवाळी करायची? 10,000 तुम्ही दिले, एवढं पॅकेज दिले, तेवढं पॅकेज दिले, त्या 10,000मध्ये आमचं 5 दिवसात जनरेटरला जाते ना पैसा तो. काय काय दिवाळीला राहणार आहे तुमचा पैसा आम्हाला? पूर ओसरल्यानंतर जी सरकारी मदत सुरू होती, मदतीचा ओघ सुरू होता, टँकर येत होते, किट येत होते, ते आता येत आहेत का? आता सगळं संपलंय ते सगळं? ते बंद झाले आता सर. किट वगैरे काय, किटची वगैरे आता काय अपेक्षा नाही. आमचं पोट छोटं आहे, ते आम्हाला पाहिजे पुरता ते आहे. पण त्या जनावराचं पोट खूप मोठं आहे, त्या हिशोबाने त्या पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था झाली की आम्हाला चारा कोणाला मागायची गरज नाही. आम्हाला पाणी द्या, आम्ही कसंही पाण्याची व्यवस्था केली, लाईटीची व्यवस्था झाली, आम्ही पाणी आमच्या शेतात झाली की आम्ही प्रश्न सोडू चाऱ्याचा. पाण्यासाठी हा सगळा संघर्ष आहे. अशी दिवाळी म्हणजे की वर्षाचा सर्वात मोठा सण असतो, शेतकऱ्यांसाठी असो किंवा सगळ्यांसाठी असो. महिलांसाठी विशेषतः असतो, कारण फराळ असतं, घरात सगळं तयारी करायची असते. काय यावर्षी तयारी दिवाळीची? काय नाही तयारी ह्या वर्षी दिवाळीची. काय सगळं असं झालंय, पाण्यानं कुठली तयारी नाही, काय नाही. लाईटीची सोय नाही, पाण्याची सोय नाही, काय दिवाळीची तयारी नाही. फक्त किट मिळालं तेवढंच. चिमुकले लहान मुलं आहेत घरात खेळताना लहान दिसतात. मुलं आहेत, सारखं फटाके मागते ती, उजीड मागते ती. हा, गुराला चारा नाही, घास ही सगळी वैरण जळून गेली आमची. हा, सरकार तर म्हणते मदत दिली आहे लोकांपर्यंत, दिवाळीच्या आधी मदत पोहोचेल सगळ्यांपर्यंत. पोचले काय, किट मध्ये फक्त तांदूळ आणि तुरीची डाळ आणि साखर आणि गरा एवढंच आलंय किट मध्ये. त्यात दिवाळी होती का? किती लागते अजून दुसरं काय काय? फक्त तेवढंच आलं दिवाळीचं किट. हा, तेवढ्यावरतीच दिवाळी करायची. पण तेवढ्यावरतीच भागावं लागते आम्हाला. पाणी विकत घ्यायचं, लाईट विकत, सगळं विकत, त्याच्यावरतीच भागावं लागते. हा, सरकार असेल, शहरातली लोक असतील, सगळे दिवाळी साजरी करतायत, फटाके उडतायत. यावर्षी गावात काय दिसतंय तसं सगळं चित्र? गावात करणार करतात की, पण असं आम्हाला कुठलं पाण्यात गेल्या लोकांना. शेतकरी करू शकत नाही ना. आमचं लय नुकसान झालंय. गहूच तोडून घालायला गुराला, काय घालायचं? पाणी विकत घेऊन पाजायचं त्यांना. ही बळीराजाची अवस्था आहे. मी उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, मोहोळ तालुका असेल, म्हाडा, करमाळा या सगळ्या तालुक्यांना सोलापूर जिल्ह्यात मोठा फटका बसलेला होता. तर दिवाळी साजरी होतीये, मात्र अशा पद्धतीने हे कोरडे आकाशकंदील लावावे लागतात. जिथं लाईट्स गरजेचं आहे तिथे त्यासाठी जनरेटर वापरतायत. सरकारनं तात्पुरती मदत म्हणून 10,000 रुपये दिले, मात्र 10,000 रुपये जनरेटरचे 2-4 दिवसांचे पैशांसाठी देखील परवडणार नाहीत. अशा पद्धतीच्या भावना हे सर्वसामान्य शेतकरी जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.